बेळगावात आज होणारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आलेली आहे। बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे। हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावमध्ये मेळावा घेतला जातो। बातमी महत्त्वाची आहे। कर्नाटक भाजपचे माजी आमदार अनिल बेनके यांनी लावलेले बॅनर फाडण्यात आलेले आहेत। अनिल बेनके यांचे बॅनर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याचं कळतंय। आमदारांच्या स्वागतासाठी अनिल बेनके यांनी बॅनर्स लावले होते। अनिल बेनके यांनी कन्नड आणि मराठी भाषेत बॅनर लावले होते, मात्र हेच बॅनर आता फाडण्यात आलेले आहेत। अनिल बेनके यांनी बॅनर लावलेले हे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याचं कळतंय। आमदारांच्या स्वागतासाठी हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले होते। अनिल बेनके यांनी लावलेले बॅनर फाडण्यात आलेले आहेत। तर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ अजितदादांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। साखर कारखान्याच्या व्यवहारासंदर्भात अजित पवार यांची भेट घेतली आहे। भेटीमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती आहे। यशवंत सहकारी साखर कारखान्यावरील आरोपाबाबतही याच भेटीमध्ये चर्चा होणार आहे। यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ हे अजितदादांच्या भेटीसाठी गेलेलं आहे। विविध विषयांवरती यावेळेस चर्चा केली जाईल। शिवाय भेटीमध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे। यशवंत सहकारी साखर कारखान्यावरील आरोपाबाबत देखील अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आहे। बातमी महत्त्वाची आहे। पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप मेळावे घेणार आहे। भाजपचे मुंबईमध्ये नागरी मेळावे असणार आहेत। महायुती सरकारने केलेल्या कामाचा माहितीपट याच वेळेस दाखवला जाईल। येत्या 15 दिवसात मेळावे आयोजित केले जाणार आहेत। विविध क्षेत्रातील व्यावसायिक, डॉक्टर, सीए या मेळाव्याला उपस्थित राहतील। बातमी महत्त्वाची आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे। आज रात्री 8 वाजता शिंदे आमदारांसोबत बैठक घेतील। नागपुरातील देवगिरी या निवासस्थानी रात्री बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर तपोवनातील वृक्षतोडीबाबत महापालिकेत आज महत्त्वाची बैठक असणार आहे। पालिका प्रशासनाकडून पर्यावरण प्रेमींना चर्चेचं निमंत्रण देण्यात आलंय। 20 जणांना पालिकेकडून चर्चेचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। कुंभमेळा आणि वृक्षांसाठी पालिका भूमिका आपली मांडणार असल्याचंही कळतंय। तर तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधामध्ये साताऱ्यातील कराडमध्ये पर्यावरण प्रेमींनी निषेध केलेला आहे। पर्यावरण प्रेमींनी स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे आणि कराडमध्ये नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात आता इथं हे सगळे पर्यावरण प्रेमी एकवटलेले आहेत। निर्णयाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। तर तिकडे बुलढाण्यामध्ये बसमधील प्रवाशांकडून 60 बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आणि आधार कार्ड जप्त करण्यात आली आहेत। बनावट ओळखपत्र बनवून प्रवासी सवलतीचा लाभ घेत असल्याचं समोर आलं। बुलढाणा बस स्थानकावरती स्थानक प्रमुखांकडून 73 बसेसची तपासणी करण्यात आली आहे।